कसे हा विद्यार्थ्यांनो, लेट्स क्रॅक NMMS एक्झाम 2025-26 मध्ये तुमचं स्वागत आहे. या अगोदर आपण 2 व्हिडिओ मध्ये या परीक्षेबद्दल इंट्रोडक्शन आणि अभ्यासक्रम सविस्तरपणे बघितला आहे आणि ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांनी आमच्या चॅनलवर जाऊन बघू शकता. तर बघा, आपण आता या परीक्षेच्या अभ्यासक्रमाची सुरुवात केला आहोत आणि त्या अभ्यासक्रमामध्ये आपण आजपासून गणित या विषयाचा अभ्यास करणार आणि गणित या विषयाचा अभ्यास करत असताना पहिला धडा जो की कंपाऊंड इंटरेस्ट आहे याची आपण सुरुवात केलो आहोत. आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच चक्रवाढ व्याज, आणि या चक्रवाढ व्याज या धड्यापासून आपल्या परीक्षेमध्ये मॅक्सिमम 2 मार्क विचारले जातात. म्हणजे एकूण सॅट या सिलेबस मध्ये गणिताला 20 मार्क आहेत आणि त्या 20 मार्कापैकी 2 मार्क हे चक्रवाढ व्याजाचे असतात. मॅक्सिमम 2 मार्क, याचा अर्थ की जास्तीत जास्त 2 मार्क विचारले जाऊ शकतात आणि कमीत कमी 1 मार्क विचारले जाऊ शकतात. आणि चक्रवाढ व्याज शिकत असताना सर्वात अगोदर आपल्याला सरळ व्याज बद्दल माहिती शिकावं लागेल, कारण की पेपरमध्ये अनेक असे प्रश्न येतात ज्यामध्ये सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या दोघांचा संबंध दाखवला जाते. म्हणून चक्रवाढ व्याज शिकत असताना आपल्याला पहिल्यांदा सरळ व्याज शिकावं लागेल. आणि सरळ व्याज शिकत असताना खूप काही अशी अभ्यास करायची आवश्यकता नाही. यामध्ये आपल्याला एक म्हणजे मुद्दल, एक म्हणजे दर आणि एक म्हणजे काळ, या 3 गोष्टीचा आवश्यकता लागणार आहे. आता मुद्दल म्हणजे का, तर बघा, मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल म्हणला जाते आणि हा प्रिन्सिपल म्हणजे आपण कोणाला उसने दिलेले पैसे किंवा किरायाने दिलेले पैसे, जो एक अमाऊंट आहे त्या अमाऊंटला, त्या रकमेला आपण मुद्दल म्हणला जाते. आणि दर म्हणजे या मुद्दलाचा पर्सेंट दिला जाते जो की व्याजसाठी उपयोगी पडतात. आणि तिसरा म्हणजे काळ, जो की किती वर्षासाठी दिला आहे, किती महिन्यासाठी दिला आहे, तर तो सगळं असते. तर पहा, सर्वात अगोदर मुद्दल. मुद्दल म्हणजे होते रक्कम, मुद्दलचा अर्थ होते रक्कम. दुसरा आहे दर, जे की पर्सेंट मध्ये दिलेली असते. आणि तिसरा आहे काळ, त्याला आपण वेळ सुद्धा म्हणलं जाते. आणि हा वेळ म्हणजे किती महिन्यासाठी रक्कम दिलेली आहे ते काढला जाते, म्हणजे ते दिला जाते. तर बघा, सरळ व्याजाचे प्रश्न सोडवत असताना बिलकुल सोपीच आहे. एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा जो की आहे मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागिला 100. हा आहे आपला सरळ व्याजचा फॉर्म्युला. तुम्ही म्हणत असाल की आम्ही तर हा चक्रवाढ व्याज शिकत आहोत आणि हा सरळ व्याज कुठून आला, तर बघा विद्यार्थ्यांनो, चक्रवाढ शिकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की पेपरमध्ये फक्त चक्रवाढ व्याज काढा असा प्रश्न विचारला जाते, परंतु कधी कधी विचारत सुद्धा नाही. कधी कधी चक्रवाढ व्याज व सरळ व्याज या दोघांमधला फरक सांगा, किंवा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यामध्ये किती संख्यांची फरक आहे हा सुद्धा विचारला जाते. म्हणून आपण आजच्या या पार्ट 1 मध्ये चक्रवाढ व्याज बद्दल तर माहिती घेणार आहोत, सोबतच आपल्याला आज सरळ व्याज सुद्धा शिकावं लागणार आहे. आणि सरळ व्याज जेव्हा आपण शिकू त्यावेळेस आपल्याला चक्रवाढ व्याज थोडा सोपे जाते. तर बघा, या ठिकाणी एक सरळ व्याजाचा क्वेश्चन ठेवलेला आहे. हा क्वेश्चन आपण चांगल्या प्रकारे वाचू आणि त्याच्यावरती सरळ व्याजाचा फॉर्म्युला ठेवलेला आहे. तर बघा, सरळ व्याजाचा फॉर्म्युला आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागिला 100. तर बघा, या ठिकाणी प्रश्न दिला आहे की 2000 रुपयाचे 3 वर्षात 10% दराने किती सरळ व्याज होईल. आणि या ठिकाणी आपल्याला सरळ व्याजाचा फॉर्म्युला वापरून हा गणित सोडवावा लागेल. तर त्याच्या अगोदर आपण काही गिवन लिहू. तर बघा, यामध्ये गिवन आहे का आहे, सर्वात पहिला आहे मुद्दल. किती आहे मुद्दल, 2000 रुपये. त्याच्यानंतर आहे दर, किती आहे 10%. आणि त्यानंतर काय आहे काळ, किती आहे 3 वर्ष. तर मग मांडू मग फॉर्म्युल्यामध्ये तोच काय, मग मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागिला 100. आणि 100 कुठून आले, हे 100 कुठून आले, हे 100 याच पर्सेंटचे होते. ठीक आहे, तर मग मांडू. किती आहे मुद्दल, किती आहे 2000. त्यानंतर दर किती आहे 10/100 आणि 3 वर्ष म्हणजे 3. हे जे तुम्ही भागिला मध्ये जे 100 घेतल्या तेच दर म्हणजे 10%. ते बघा 10% याचा अर्थ होते 10/100. ठीक आहे, मग पहा खाली जेवढे शून्य तेवढे वरचे काढून घेऊ. 1 2 1 2 किती राहिले 200 गुणिला 1 गुणिला 3. तर बघा हे किती आहेत 200 आणि 1 म्हणजे 200 आणि 200 गुणिला 3 म्हणजे 600. म्हणजे
या 2000 रुपयाचे 10% दराचे आणि 3 वर्षासाठी किती सरळ व्याज होतो याच्यावर 600 रुपये. तर पहा, एका माणसाने 4000 रुपये 20% दराने 2 वर्षासाठी उसने मागितले होते, तर त्या माणसाला किती रुपये व्याज पडत? प्रश्न पहा कसा आहे की एक माणूस आहे, त्या माणसाने कोणाकडून तरी 4000 रुपये 20% दराने 2 वर्षासाठी उसने मागितले होते, तर त्या माणसाला किती व्याज पडल? तर या ठिकाणी पहा, किती व्याज पडल म्हणलाय, चक्रवाढ व्याज पडला आहे की सरळ व्याज पडलाय असा विचारला नाही आहे. आपल्याला दिमाग लावा लागेल की या ठिकाणी जेव्हा व्याज किती रुपये पडल हा विचारल, तर त्यावेळेस लक्षात ठेवायचा की त्यावेळेस नेहमी सरळ व्याज काढायचा. तर बघा, याच्यामध्ये सर्वात पहिले अगोदर लिहायची आपली माहिती आहे सगळ्याला, गिवन. सर्वात पहिलं गिवन काय आहे? मुद्दल किती आहे? 4000 रुपये. त्याच्यानंतर दर किती आहे? 20%. त्याचा अर्थ होते 20/100. आणि तिसरा काय आहे? काळ, जो की किती आहे? 2 वर्ष. मांडू मग याला आपल्या फॉर्म्युल्यामध्ये. तर पहा मग काय फॉर्म्युला? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागिला 100. मग काय? मुद्दल 4000, दर किती आहे? 20/100 आणि काळ किती आहे? 2 वर्ष. एक लक्षात ठेवायचा की हे जे 100 आहेत ना, हे जे 20/100 ते एकच हो, कन्फ्युज व्हायचा नाही. मग पहा खाली किती शून्य आहेत? 1 2 1 2 काढा. का राहिला? 400 गुणिला 2 गुणिला 2 राहिला. मग पहा 400 गुणिला 2 800 आणि 800 गुणिला 2 म्हणजे किती? 1600 म्हणजे 1600. म्हणजे त्या माणसाला या 4000 रुपये या मुद्दलीवर 2 वर्षात आणि 20% दराने 1600 रुपये त्याच्यावर व्याज पडत. तर बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण भलेही कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज हा धडा आपण सुरुवात केलो, परंतु चक्रवाढ व्याज शिकत असताना एक लक्षात ठेवायचा की सरळ व्याज सुद्धा आपल्याला महत्वाचा आहे. म्हणून कारण प्रश्नामध्ये सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याचा संबंध विचारला जाते, यांच्यामधला फरक विचारला जाते, याच्यामधला किती गॅप आहे बा हे सुद्धा विचारले जाते. म्हणून आपल्याला सर्वात अगोदर चक्रवाढ व्याज मध्येच सरळ व्याज हा आपल्याला धडा किंवा टॉपिक शिकणं आवश्यक आहे. समजला? जेव्हा आपण हा शिकू त्याच्यानंतर हळूहळू आपण कंपाऊंड इंटरेस्ट कडे जाऊ. ठीक आहे? तर तोपर्यंत नेहमी या चॅनलवर उपस्थित राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कारण की आपल्याला NMMS एक्झाम 2025-26 जे की पुढच्या वर्षी होणार आहे ती परीक्षा पास व्हायची आहे.